कैवल्यपाद सूत्र. नमस्कार मित्रांनो, आपण कैवल्यपाद बघतोय. कैवल्यपादामध्ये वेगवेगळे सूत्र समजून घेतोय. आतापर्यंत आपण पहिले 2 सूत्र बघितले. दुसऱ्या सूत्रामध्ये आपण असं बघितलं की प्रकृतीचा जो प्रवाह असतो तो नक्की कुठल्या मार्गाने कशा प्रकारे प्रवाहित होतो, त्याच्यामुळे एक शरीर दुसऱ्या शरीरामध्ये कशा प्रकारे रूपांतर करतं. मात्र या ठिकाणी एक प्रश्न असा पडतो की माणसाचे जे पुण्य पाप असतात, त्याचं जे धर्म अधर्म असतं किंवा एकंदरीतच कर्माची जी भूमिका असते, ती या ठिकाणी या प्रकृतीच्या प्रवाहामध्ये कोणत्या प्रकारची भूमिका बजावते, ही भूमिका समजून सांगण्यासाठीच महर्षी पतंजली आपल्या समोर सूत्र नंबर 3 म्हणतात. चला हे सूत्र समजून घेऊया. निमित्तम अप्रयोजकम प्रकृतीनाम वर्ण भेद तू ततः क्षेत्रीकवत. या सूत्रामधील एक एक शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊया. पहिला शब्द आहे निमित्त. इथे निमित्त कोणाला म्हणलेले आहे, कारण कोणाला म्हणलेले आहे, तर मनुष्याचे जे कर्म आहेत, मनुष्याचे जे पाप पुण्य आहेत, ज्याला आपण धर्म अधर्म म्हणतो, ते सर्व इथे निमित्त मात्र आहेत असं देखील आपण म्हणू शकतो. अप्रयोजकम. अप्रयोजकम म्हणजे काय की जे थेट प्रेरणा न देणारे आहे, जे प्रकृतीचा जो प्रवाह आहे ते स्वतःहून पुढे ढकलून न नेणारे आहेत, असे ते सर्व अप्रयोजकम या वर्गामध्ये मोडतात. पुढे प्रकृती नाम असं म्हणलेलं आहे. प्रकृती नाम म्हणजे काय की प्रकृतीचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकांना इथे प्रकृती नाम असं म्हणलेलं आहे. वर्णभेद. वर्णभेद म्हणजेच काय, तर वर्ण या शब्दाचा अर्थ आहे अडथळा, किंवा आपण त्याला कुंपण म्हणू शकतो किंवा एकंदरीतच आवरण म्हणू शकतो. हे जे कुंपण आहे, हा जो अडथळा आहे, हे जे आवरण आहे, त्याचा भेद करायचा आहे, म्हणजे त्याला तोडून टाकायचंय, फोडून टाकायचंय किंवा त्याला बाजूला करायचंय. तू तू म्हणजेच काय, परंतु, आणि ततः ततः म्हणजेच त्यामुळे. आता त्यामुळे म्हणजेच काय की इथे आपण हा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला अडथळा जो बनतोय त्याचं निमित्त हे त्यामुळे इथे समोर येत आहे. आणि शेवटी म्हणतोय क्षेत्री कवत. क्षेत्री कवत म्हणजेच काय, तर महर्षी पतंजली इथे शेतकऱ्याचं उदाहरण देतात. हे शेतकऱ्याचं उदाहरण म्हणजे नक्की कसं देतात हे आपल्याला समजून घ्यायचंय. पण एकंदरीतच या सूत्राचा अर्थ असा आहे की जेव्हा प्रकृतीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये धर्म असेल अधर्म असेल पाप असेल पुण्य असेल, हे सर्व ह्या सर्व ज्या निमित्त मात्र गोष्टी आहेत त्या स्वतःहून प्रकृतीच्या प्रवाहाला पुढे ढकलत नाहीत, मात्र त्या काय करतात, तर प्रकृतीच्या मार्गामध्ये जे अडथळे आहेत ते दूर करतात. आता हे अडथळे कोणाप्रमाणे दूर करतात, तर ज्याप्रमाणे शेतकरी एका वाफ्यामधनं दुसऱ्या वाफ्यामध्ये पाणी जाण्यासाठी तो वाफा तोडतात आणि तो वाफा तोडल्यामुळे पाण्यामधला जो अडथळा दूर होतोय तो दूर होऊन पाणी सर्वत्र पसरायला सुरुवात होते. बघा, महर्षी पतंजलींनी हे जे सांगितलेलं आहे, इथे शेतकऱ्याचं जे उदाहरण दिलंय ते समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकऱ्याचे उदाहरण. शेतकऱ्याने आपलं बी कुठे पेरलेलं आहे, तर त्यांनी वाफे केले आणि त्या वाफ्यांच्या बरोबर सरळ लाईनीमध्ये त्यांनी आपलं बीज पेरलेलं आहे. हे बीज उगण्यासाठी या बीजांचं झाडात रूपांतर होण्यासाठी त्याला पाणी घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. तो जेव्हा पाणी घालतोय तेव्हा तो वाफ्यांमधून पाणी जाईल असं प्रयोजन करतो. आता हे प्रयोजन करताना त्याला काय करायचंय, एका वाफ्याचा जो बांध आहे तो तोडायचा आहे, तिथून पाणी प्रवाहित होणार आहे. तो वाफा पूर्ण पाण्याने भरल्यावरती त्याला दुसरा जो वाफा आहे तिथे पाणी तोडायचंय, तिथला बांध त्याला तोडायचा आहे. तो तोडला की दुसऱ्या वाफ्याला पाणी जाईल. बघा, महर्षी पतंजलींनी त्या काळी शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय. शेतकऱ्यांनी पाणी प्रवाहित ज्याप्रमाणे केलं, सुरुवातीला तिथे जो बांध आहे तो जर आपण तोडला तर पाणी पूर्ण शेताला प्रवाहित होणार आहे. इथे तो जो बांध आहे तो बांध काहीसा अडथळा येतोय, त्या बांधाला तोडल्यावरती आपला पाण्याचा प्रवाह पुढे जातोय, तो प्रवाहित होतोय. त्याचप्रमाणे प्रकृतीचा जो प्रवाह आहे
त्याच्यामधला अडथळा कोणी? तर हे जे पुण्य पाप किंवा धर्म अधर्म एकंदरीतच मनुष्याचे जेवढे कर्म आहेत ते सर्व या ठिकाणी अडथळा आहेत. ते अडथळ्यांना तोडायचे तेच इथे निमित्त म्हणून आपल्या समोर येतात. आपण आणखीन एक उदाहरण समजून घेऊया, पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. आपण हा व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की पाटबंधारे खात्यामध्ये एक व्यक्ती कामाला आहे. त्या व्यक्तीचं काम काय, तर पावसाच्या पाण्याने धरण जेव्हा पूर्णपणे भरतं तेव्हा त्या धरणाचा एक एक दरवाजा त्याला उघडायचा. तो जेव्हा एक दरवाजा उघडतो तेव्हा धरणामधलं जे पाणी आहे ते प्रवाहित होतं आणि त्या दरवाजामधनं बाहेर येतं आणि मग पुढे ते गावांना जातं. प्रकृतीचा जो प्रवाह आहे म्हणजे धरणाचं जे पाणी आहे ते पुढे नदी वाटे पुढे प्रवाहित होणारे त्याला कोणी अडवलंय, तर त्याला या धरणांच्या विविध दरवाजांनी अडवलं गेलंय. हा व्यक्ती काय करतो, तो जो अडवणूक केलेला दरवाजा आहे तो उघडतो आणि त्यातनं पाणी प्रवाहित होतं. या ठिकाणी मनुष्याने इथलं बटन इथला खटका दाबलाय आणि पाण्याचा प्रवाह पुढे गेलेला आहे. आपण हे सूत्र समजून घेण्यासाठी आणखीन एक उदाहरण बघूया आणि त्यावरनं आपल्याला नक्की काय कळतं हे समजून घेऊया. जेव्हा सूर्योदय होतोय तेव्हा सूर्याचा प्रकाश सर्वत्र पडतो. मात्र जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रकाश त्रास देऊ नये म्हणून आपण खिडक्या लावून घेतो. त्या खिडक्यांचा प्रकाश देखील आतमध्ये येऊ नये म्हणून आपण पडदे लावतोय. सकाळच्या वेळेस जेव्हा आपली झोप पूर्ण होते तेव्हा आपण पडदे उघडतो, खिडक्या उघडतो, तेव्हा आपण स्वतः त्या प्रकाशाला आतमध्ये घेऊन येत नाही. ही जी वाट आहे, खिडकी वाटे किंवा दरवाजा वाटे किंवा पडदे उघडल्यावरती ही जी वाट तयार होतीये, हा जो अडथळा दूर होतोय त्यातून प्रकाश आतमध्ये येतो आणि एकंदरीतच संपूर्ण खोली ही प्रकाशमय होतीये. ती सूर्यप्रकाशाचा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये अडथळा ठरणारे हे जे खिडक्या आहेत, हे जे पडदे आहेत, त्यांना दूर करून प्रकाशाच्या वाटा मोकळ्या करतात. त्याच्यामध्ये अडथळे हा खिडकी किंवा पडद्याचा भाग आहे. या ठिकाणी अडथळे कोणते आहेत, तर खिडकी किंवा पडद्याचे जे मार्ग आहेत ते सूर्यप्रकाशाच्या प्रवाहाला रोखण्याचे अडथळे आहेत. हे अडथळे आपण या ठिकाणी जसे बघितले तसेच पाप पुण्य असतील, धर्म अधर्म असतील, एकंदरीतच मनुष्याचे जे सर्व कर्म असतील ते सर्व या ठिकाणी निमित्त म्हणून प्रकृतीच्या प्रवाहाला रोखत असतात. जेव्हा ते अडथळे दूर होतात तेव्हा प्रकृतीचा प्रवाह जसा पाहिजे तसा व्हायला सुरुवात होते. बघा, या सूत्रामधून आपल्याला प्रकृतीचा प्रवाह म्हणजे नक्की काय समजलंय, त्या प्रवाहात जे अडथळे म्हणले जातात ते नक्की काय आहेत ते समजले गेले. आपण एकंदरीतच या दुसऱ्या सूत्रामधनं हे पूर्ण रहस्य जाणून घेतलंय. अशी अजून रहस्य आपल्याला या कैवल्य पदातली जाणून घ्यायची. मात्र ती सर्व तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करा. कैवल्य पादातील हा अडथळा मुक्तीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे प्रश्न यांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे. लवकरच भेटूया कैवल्य पदातील सूत्र नंबर 4 सह. तोपर्यंत धन्यवाद.